नमस्कार, विशाल दीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण केलेले आहे खारे शेंगदाणे। हे बघू शकता, क्रंची असे आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत। घरच्या घरी खूप कमी साहित्यामध्ये आपण बाजारात मिळतात तसे खारे शेंगदाणे तयार करू शकतो। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। खारे शेंगदाणे करण्यासाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे घेतले आहे मी 1 वाटी आणि मीठ घेतलेला आहे। आता शेंगदाणे आपण उकळून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेले आहे। त्यामध्ये आता 1 चमचा मी मीठ टाकणार आहे आणि शेंगदाणे कढईमध्ये टाकणार आहेत। आता आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी येऊ देईपर्यंत शेंगदाणे आपल्याला पाण्यामध्ये छान होऊ द्यायचे आहे। आता एका साईडला मी एका कढईमध्ये मीठ गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, जेणेकरून आपले मीठही छान गरम होईल। हे शेंगदाणे बाजारात मिळतात तसेच लागतात। घरच्या घरी तुम्ही बाजारात मिळतात तसे शेंगदाणे तयार करू शकतात। मूवी पाहताना, गेम खेळताना 4 ते 5 वेळामध्ये जेव्हा तुम्हाला भूक लागते, उपवासाच्या वेळेस तुम्ही असे शेंगदाणे खाऊ शकता। खूप कमी वेळामध्ये हे शेंगदाणे तयार होतात। आता पाण्याला छान आपली उकळी आलेली आहे। पाच मिनिटांमध्ये छान पाण्याला उकळी आलेली आहे। आता शेंगदाणे आपले छान उकळलेले आहे। चाळणीच्या साहाय्याने शेंगदाणे आपल्याला छान काढून घ्यायचे आहे। आता चाळणीच्या साहाय्याने मी शेंगदाणे काढून घेत आहे। आता आपल्याला हे शेंगदाणे छान 10 मिनिटापर्यंत थंड होऊ द्यायचे आहे। 5 ते 10 मिनिटापर्यंत चाळणीमध्ये छान पसरून घ्यायचे आहे, जेणेकरून ते लवकर थंड होतील। आता आपण जे मीठ गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये आता आपण हे शेंगदाणे टाकणार आहोत आणि आपल्याला या शेंगदाण्यामधलं पाणी पूर्ण सुकेपर्यंत शेंगदाणे छान आपल्याला मिठामध्ये भाजून घ्यायचे आहे। सुरुवातीला तुम्ही बघू शकता मीठ हे शेंगदाण्याला लागलेलं आहे, पण जसे जसे आपले शेंगदाणे भाजतील तसे ते मीठ पूर्णपणे निघून जाईल। आता आपल्याला छान 10 मिनिटापर्यंत हे शेंगदाणे छान क्रंची होईपर्यंत भाजू द्यायचे आहे। अशा प्रकारे जर तुम्ही शेंगदाणे करसाल तर मुलं पण खूप आवडीने खातील। एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे शेंगदाणे करून बघा, नक्कीच घरच्यांना सर्वांना खूप आवडेल। आता शेंगदाणे छान आपले भाजलेले आहेत। आता चाळणीच्या साहाय्याने आपण शेंगदाणे काढून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले शेंगदाणे झालेले आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राइब